नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात आलंच असेल की वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं कॉलेज आहे. तर या कॉलेजबद्दल आपण कट ऑफ आणि प्लेसमेंट या दोन गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. बघा, आता सर्वप्रथम ही जी काही आहे CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर PDF आहे, म्हणजे कॅप राऊंड पहिल्याचा कट ऑफ आहे लास्ट इयरचा 25-26चा पहिल्यासाठी. ठीक आहे. आपण स्टेप बाय स्टेप ब्रांच वाईज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तुम्ही बघू शकता हा कॉलेजचा कोड आहे, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. बघा, दिस इज द ब्रांच कोड ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. आणि जे काही कॉलेजचं स्टेटस आहे, गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस एडेड ऑटोनॉमस आणि होम युनिव्हर्सिटीचा जो काही कट ऑफ आहे. ठीक आहे. म्हणजे जे विद्यार्थी सांगलीच्या आजूबाजूला राहतात किंवा ज्यांच्यासाठी सांगली होम युनिव्हर्सिटी अशा विद्यार्थ्यांसाठी हा कट ऑफ आहे. इथं क्लिअर कट दिलेला आहे, होम युनिव्हर्सिटी. ठीक आहे. काही कॉलेजेस होम युनिव्हर्सिटी म्हणा अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा पण जारी करतात, परंतु यांचा होम युनिव्हर्सिटीचाच आहे. तर बघा, लास्ट इयरला जनरल ओपनला सिव्हिलसाठी जो काही क्लोजिंग रँक होता, आता ही जी काही आहे ना ही क्लोजिंग आहे. ओके, म्हणजे 8,760 ज्या विद्यार्थ्याची रँक होती तो शेवटचा विद्यार्थी होता कॅपराऊंड पहिल्यामध्ये लागण्यासाठी. ठीक आहे. आणि त्याचे जो काही पर्सेंटेज होता 97.4. मग अदरवाईज जर तुम्ही कॅटेगरी वाईज जर बघितलं तर सगळ्या गोष्टी काय होतात, चेंज होताना दिसते. SC 92, ST 84. ठीक आहे. VJ 94, NT1 92, NT2 97, NT3 96, OBC 96. ओके, SCBC 96. हा झाला जनरलपर्यंतचा. आफ्टर दॅट Lसाठी म्हणजे स्पेशली वुमन्ससाठी सुरू होतं. L ओपन 96, LSC 89. ठीक आहे. आणि आफ्टर दॅट LST 87, VJ 89 अशा प्रकारे. ठीक आहे. हा झाला सिव्हिलचा. आफ्टर दॅट बघा, इथं ही पण एक चांगली ब्रांच आहे, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, परंतु ही अनएडेड आहे त्या लक्षात. आणि एडेड आणि अनएडेडमध्ये ऑब्व्हियसली जो काही फीचा स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये फरक राहणार. बघा, इथं गव्हर्नमेंट एडेड आहे, इथं अनएडेड आहे. इथं लक्षात. ओके. तर बघा, जनरल ओपनचा जो काय लास्ट इयरचा क्लोजिंग कट ऑफ होता, क्लोजिंग रँक होती ती होती 4,649. आणि जे काही क्लोजिंग पर्सेंटेज होते ते होते 98.63. SCसाठी 94, ST 81, VJ 95, NT2 98, OBC 98, SCBC 98. ओके, पॉईंट नंतर पण ते काही डिजिट्स आहे ते काही मी वाचत नाही सध्या. ओके. L आपण जर बघितलं तर तुम्ही 97, SC 91, ST 71, NT1 94. ओके. आफ्टर दॅट मोस्ट म्हणजे चॉईस ब्रांच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग CSE. ओके, सर्वात जास्त मुलं याला पसंत करतात. ओके. आणि गव्हर्नमेंट एडेड आहे आणि होम युनिव्हर्सिटीचा हा कट ऑफ आहे. तर बघा, स्टेट लेवल. आफ्टर दॅट बघा, तुम्ही बघू शकता जनरल ओपनचा जो काही क्लोजिंग रँक होती ती होती 1,766. ठीक आहे. आणि 99.43. जसं आपण CSEवर जम्प झालो तर तुम्ही कट ऑफ बघू शकता. तो कट ऑफ जो आहे तो एकदम भारी गेलेला आहे, 1,766. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र त्याची क्लोजिंग रँक होती पहिल्या राऊंडमधून लागण्यासाठी. SC 97, ST 92, VJ 98, NT1 98, NT2 99, NT3 99, OBC 99. 99 पॉईंटचमध्येच फरक आहे. जसं बघा, ओपनमध्ये 99.43, दोन डिजिट आपण अभ्यास करूया. इथे बघा 99.38 OBC आणि SCBC बघा 9.33. म्हणजे अतिशय क्लोज आहे, अतिशय क्लोज आहे. इथे लक्षात. आता बघा, CSEच्या दोन ब्रँचेस आहे की एक एडेडची आहे आणि एक अनएडेडची आहे. या दोघांमध्ये फीसचा नक्कीच फरक राहू शकतो. इथे लक्षात. तर बघा, इथे पण बघा 99.30, अतिशय क्लोज. म्हणजे इथं 43 होता डिजिट, इथं 30 अतिशय क्लोज डिजिट आहे. SC 97, ST 89, VJ 98, NT1 98, 2 आणि 3 जर बघितलं तर 98, OBC 99.20, SCBC 14.14. म्हणजे लक्षात. ओके. बघा, IT चा बघा. आफ्टर दॅट इथे दोन्ही प्रकारचे आहे. बघा, इथे एडेड आणि अनएडेड IT. म्हणजे यामुळे काय होतं ना, ज्या काही ब्रांचेस आहे तिथं मॅक्सिमम ब्रांचेस तुम्हाला अवेलेबल दिसतात. तर हाही तुम्ही जर बघितलं तर 99.24ला. ओके, 99.24ला जनरल ओपन क्लोज झाला होता IT साठी. ऑब्वियस आहे, CSE नंतर मॅक्सिमम विद्यार्थी CSE समजा नाही मिळत असेल तर डेफिनेटली ते IT साठी ट्राय करत असतात. ठीक आहे. तर इथं जर जनरल ओपन बघितलं तर 99.24 आणि अनएडेडला जर बघितलं 99.16. एडेड आणि अनएडेडमध्ये पॉईंटचाच डिफरन्स तुम्हाला इथे दिसतो. ओके. जनरल ओपनची जर गोष्ट केली, SC तर इथं बघा 96 आहे, इथं 96 आहे, 0.95 इथं 0.62 आहे. अतिशय क्लोज आहे. बघा, इथे 88 आहे ST, इथे 87 आहे, इथे VJ 97, इथे 97. पॉईंटचाच 0.97, इथे 0.92. म्हणजे इतका क्लोज गेलेला आहे. इथं लक्षात. दोन्ही जर कम्पेअर जर केलं आपण
तर अतिशय पॉईंट्सच तुम्हाला डिफरन्स तिथे दिसणार. ठीक आहे. परत इलेक्ट्रिकल एडेड अँड गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस इलेक्ट्रॉनिक्स वेगवेगळ्या ब्रांचेस झाला. ठीक आहे. इलेक्ट्रिकल वेगळी ब्रांच आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग वेगळी ब्रांच आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट एडेड आहे दोन्ही. जर जनरल ओपनचा जर बघितला तुम्ही तर 98-98वर तुम्हाला क्लोज दिस. SC पण 94 आणि 95च्या जवळपास. ST 78 आणि ते 78 अतिशय क्लोज आहे. ठीक आहे. नेक्स्ट ब्रांच आपण बघूया. बघा मेकॅनिकल. बघा मेकॅनिकल जो काही क्लोज झाला तो 98वर क्लोज झाला होता आणि SC 94, ST 75, VG 93, NT1 2 3 जर बघितलं 96, 98, 98 रिस्पेक्टिव्हली. OBC 98 आणि SCBC 97. आणि मग तो तिकडं लेडीजसाठी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग अनएडेड आहे. जनरल ओपन जर बघितलं तर 99.04 आणि SC 96, ST 86, VG 97, NT1 98, NT2 98 सॉरी आणि NT3 98. OBC ACBC जर बघितलं तर 99 आणि 98चाच तुम्हाला घरात दिसते. येतं लक्षात. ओके. तर अशा प्रकारच्या या ब्रांचेस होता. CSE झालं, IT झालं, या एडेड आणि अनएडेड स्वरूपात तुम्हाला तिथं मिळण्याचे चान्सेस आहे. ओके. आता थोडं आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्लेसमेंटवर लक्ष घ्या. बघा ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर बघा स्टुडंट करिअरमध्ये इथं प्लेसमेंटचा सेक्शन आहे. इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार. ठीक आहे. या प्लेसमेंट रिलेटेड त्यांच्या ज्या काही पॉलिसीज वगैरे आहेत तिथं त्यांनी समजा हे केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट प्लेसमेंटच्याच थोडा हे बघण्याचा प्रयत्न करू. बघा इन्शुरिंग टॉप टायर एम्प्लॉयबिलिटी अँड एक्सलन्स. तर तुम्ही बघू शकता जो काही इन अँड ॲव्हरेज पॅकेज या कॉलेजमधून चाललेला आहे 10.75 लाखांचा आणि हायेस्ट 150 लाखांचा गेलेला आहे. ओके. कोणत्या तरी ते बॅचमध्ये असणार. आणि जर ॲन्युअली जर बघितलं तर 120+ रिक्रुटर्स आणि कोर रिक्रुटर्स 40%चा आणि 480 ऑफर्स ग्लोबली. 85 ड्रीम ऑफर्स म्हणजे जे पॅकेज वगैरे जास्त राहतो आणि ॲन्युअल इंटर्नशिप वगैरे या सगळ्या गोष्टी तिथं झालेल्या आहे. बघा आता WCE हॅज कन्सिस्टंटली मेंटेन अ हाय प्लेसमेंट रेकॉर्ड विथ ओव्हर 90% ऑफ स्टुडंट प्लेस इन द टॉप नॉच कंपनीज. IT कंपनीज या ज्या काही कंपनीज आहे क्रेड, गुगल, मायक्रोसॉफ्ट या सगळ्या कंपनीज इथं भेट देतात. आफ्टर दॅट फायनान्सिंग कंपनी UBS. आता ही UBS ही म्हणजे मोठी कंपनी आहे. सिंगापूरची बँक रिलेटेड कंपनी आहे. ओके. मॉर्गन स्टॅनली वगैरे एकदम फायनान्स कंपनीज आहे. हायेस्ट पॅकेज द हायेस्ट पॅकेज ऑफर्ड आहे 150 लाख पर ॲनम. वाव. आणि इन अँड ॲव्हरेज त्यांनी तिथं फोकसच केला होता 10.75 लाख पर. आणि 95% ऑफ स्टुडंट वेर प्लेस इन द अकॅडमिक इयर 22-23. ठीक आहे. म्हणजे जो काही प्लेसमेंट रेकॉर्ड आहे तो थोडासा जुना दिसतो आपल्याला. नंबर ऑफ कंपनीज. ठीक आहे. आणि या ब्रांच वाईज जो जर प्लेसमेंट बघितला तुम्ही जर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 100, IT 98, मेकॅनिकल 95. बघा मेकॅनिकलला 95% प्लेसमेंट आहे. इलेक्ट्रिकल 92 म्हणजे काही बघण्याचं कामच नाही आहे. ठीक आहे. टॉप रिक्रुटर्स IT कंपनीज TCS, इन्फोसिस, विप्रो या सगळ्या आपल्या भारतातल्या कंपनी झाल्या. आफ्टर दॅट ॲसेंचर अँड IBM इंटरनॅशनल्स. ठीक आहे. प्लेसमेंट रेकॉर्ड म्हणजे PDF वगैरे राहिलं असतं तर आपल्याला जास्त समजलं असतं पण परंतु नाही आहे, अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. आणि इयर वाईज अवेलेबल नाही आहे. बऱ्याच कॉलेजच्या वेबसाईटवर आपल्याला ऑफिशियली दिसतं. ठीक आहे. तर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन होती WCEची कटऑफ आणि प्लेसमेंटबद्दल. ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.